गाडी चालून चालून दमलो आता आणि थोड्या वेळ असं झोपलो आहे. दे ट्रॅक काढ जरा. तो पण भारी पडवता. तर आता जेवतो, नंतर जॉईन करतो तुम्हाला. निघायचं पटपट, 6च्या आधी घरी पोचायचं टार्गेट आहे आमचं. बघूया जमतंय का. बघा हा त्याला मॅप दाखवत होता आणि घेऊन गेला कुर्ल्याला. हाच तो. आता जेवायला थांबलोय. 5 वाजता निघालेलो आम्ही. मी काय म्हणतो, फायनली 29 तारीख आली आणि आज आम्ही चाललो आहे गावी. कधीपासून आम्ही एप्रिल महिना सुरू होतो आणि 29 तारीख येते असं झालेलं आम्हाला. कारण आम्हाला गावी जायचं होतं आणि दरवर्षी आम्ही बाईकने गावी जातो आणि यावर्षी पण आम्ही बाईकनेच जाणार आहे गावी. आणि दरवर्षी आम्ही रात्री निघतो खरं तर, पण आज आम्ही लवकर निघणार आहे संध्याकाळी 6 वाजता. कारण उद्या साखरगावची पालखी आहे देवीची, तर आम्हाला सकाळी 8च्या आधी पोचायचं आहे. तर आम्ही भावाने ठरवलं की आज लवकर निघूया 6 वाजता. आणि 10 दिवस आमची घाई चालू होती की काय घ्यायचं काय नाही. आणि त्यात बहिणीचं लग्न, आणि बहिणीचं लग्न म्हटलं तर खूप घाई चालू होती घरी, त्यामुळे टाईम नाही मिळाला. आणि बाकी सगळे भाऊ जॉबवरती डायरेक्ट येणार आहे जॉबवरून, आणि मी सुट्टी टाकली होती 10 दिवसाची. आणि 10 दिवसाची सुट्टी टाकली तर त्याचा आनंद घ्यायला नको काय गावी जाऊन. म्हणून आज आम्ही चाललो आहे 6 वाजता. माझ्यासोबत माझे भाऊ पण आहे अजून 5, आणि आम्ही 3 बाईक घेऊन जाणार आहे गावी. चला तर मग आपण डायरेक्ट भेटूया आता गावी. इकडे माझी तयारी झाली आहे. बॅग, हेल्मेट, जॅकेट आणि शूज घालायचे आहेत फक्त, की मग मी निघालो लगेच. घेऊन अरे तिकडे कशा कधी हाय तर माका ठेवून जा. तर आम्ही निघालो आता राईडला. कोकणात चाललोय. ओम श्री गणेशाय नमः. हर हर महादेव. देवी 5ला निघायचा प्लॅन होता. 5ला करेक्ट टायमावर निघालो आम्ही इथून. माझा भाव आणि मी आहे सध्या तरी. अजून एक भाव जॉईन होईल आम्हाला, आणि नंतर मग बोरिवलीवरून 3 भाव आम्हाला जॉईन करणार आहे. आम्ही चाललोय आमच्या गावाला. इकडे जरा दादाला भेटून जाऊया. युलप झालाय 80 अराउंड झालेत पावरचे. आता वाजलेत अराउंड 5:16 झालेत. आता बोरिवलीला जायचं आहे. मग सवयीला एक भाव आहे, ते जॉबवरून डायरेक्ट येणार आहे. माझा भाव तिथे. चला. आणि मग सगळे भाऊ आम्ही भेटलो बोरवलीला, आणि मग आम्ही निघालो. ॲक्च्युली लेट झालं, आम्हाला निघायचं होतं 5ला, पण इकडे बोरवलीला यायला आम्हाला वाजले 6. आणि काय भाऊ जॉबवरून डायरेक्ट आले. आम्हाला दोघांना सुट्टी होती. हे जॉबवरून आले दुपारी. आम्हाला निघता वाजले नालासोपारवरून 5. इकडे बोरवलीला वाजले आम्हाला यायला 6. तर पटापट निघालो, कारण जॉबवर सुट्टी नसल्यामुळे भावांना थोडं जॉबवरून डायरेक्ट ते आले. आम्हाला तर सुट्टीच होती. आणि इथे मग 2 साईडले आमचे मित्र पण आले आम्हाला सोडायला. आणि निलेश आणि हा ऋषी, मग ते पण सोडलं आम्हाला. अमोलच्या लग्नाच्या आदल्या दिवशी आम्ही निघू मुंबईत आहे. जाऊन दे. चल
बोरवलीवर आम्ही जस्ट सुटलो, गोरेगावपर्यंत आलो आणि गोरेगाव टू पवईपर्यंत एवढं ट्रॅफिक ना, त्यात आमचे 5 तास गेले पनवेलपर्यंत यायला. एवढं ट्रॅफिक होतं तिकडे. आणि त्यात आम्ही एवढे वैतागलो ना मागे बसून बसून. 1 मिनटं चालवली की परत थांबायचो. काय मग सगळे गावी जायला निघाले होते काय. आणि थोड्या वेळाने मग भाऊ आम्ही भेटलो, पवई क्रॉस केली. एका भावाला आम्ही तिथे पिकअप केलं आणि तो जॉबवरून येणार होता. तो आला लेट, 6ला आला. 6ला त्याला आम्ही घेतलं तिकडे आणि निघालो आम्ही. तर भावासोबत राईड करायची मजाच वेगळी असते. आम्ही दरवर्षी 5 बाईक घेऊन जातो, पण यावर्षी दोघांना भावांना सुट्टी नाही, तर आम्ही निघालो 3 जण, म्हणजे 3 बाईक घेऊन. पण मजा आली राईड करायला. राईड करण्याला काय वाटत नाही, पण जो मागे बसतो ना त्याची हालत खूप बेकार होते. कड येतात मागे बसून बसून, पायात गोळा येतो. मग आम्ही 1 तास राईड करायचो आणि थोडं 5 मिनटाचा ब्रेक घ्यायचो. पण आम्हाला लागली होती भूक आणि मग लागलं कशेरी घाट. कशेरी बोगदा, ॲक्च्युली कशेरी घाट त्यांनी कट केला. कशेरी बोगदा लागलं, कारण कशेरी घाटातून 1 तास जातो, पण या बोगद्यामुळे आमची अर्धा-पाऊण तास वाचतो. कारण आम्ही कशेरी बोगद्यातून 15 मिनटात आम्ही बाहेर येतो त्या साईडला. आणि कशेरी बोगद्याचं काम अजून बाकी आहे, पण बाकी खूप मस्त बनवलं आहे. आणि एकदम खाली रोड होता, त्यामुळे बाईक पळवायला पण मजा येत होती. एक भाऊ तर सुसाट जात होता एंटॉर घेऊन. आम्ही त्याच्या मागे हळूहळू, कारण जास्त रूट कोणाला माहीत नव्हता. कारण मध्येच आम्ही 2 जण चुकलो होतो. आम्हाला जायचं होतं पनवेलला, पण आम्ही गेलो कुर्ल्याला. त्यामुळे टाईम गेला तिकडे. आमचं 1 तास वाया गेला. 1 तास आम्ही थांबलो होतो ते येईपर्यंत. मग ते आले तसेच आम्ही मग निघालो. कसे बोगदा आम्ही क्रॉस करून जेवणार होतो. जे कोण हॉटेल कुठे तिकडे आम्ही जेवायला थांबणार होतो. कधी एकदम जातो जेवायला असं झालं होतं. खूप लागली होती. काय आणलं तर नव्हतं. आम्ही संध्याकाळी निघालो होतो ना 5ला. आणि गरमी एवढी वाढली आहे ना, जॅकेट बिकेट घालून गरमी खूप होत होती गरम. मला तर मागे बसून बसून कड यायला लागले. मध्येच मग मी जीन्स पॅन्ट काढून ट्रॅक शॉर्ट्स घातले. ट्रॅक नेली नव्हती, शॉर्ट्स घातले. आणि कसे खूप खाली रोड होता, म्हणजे बाईक बीक असं कोण जास्त नव्हते रात्री. म्हणून आम्ही रात्री निघालो होतो, कारण आम्हाला सकाळी लवकर पोचायचं होतं, म्हणून रात्री निघालो. मजा आली. मला तर असं कधी वाटत होतं कधी सकाळ होते कधी पोचतो, कारण मागे बसून बसून मला कंटाळा आला होता. भूक तर खूप लागली होती. 10 दिवस सुट्टी टाकली होती जॉबवरती. म्हणजे सुट्टी भेटत नव्हती, पण सरांना रिक्वेस्ट केली की सुट्टी द्या. सर बोलले जा, पण लवकर ये. खूप वैतागलो होतो मुंबईला राहून गरमीतून. कधी एकदा गावी जातो आणि गावचं सुख घेतो असं झालेलं मला. गावचं हवामान, तिकडचे आंबे काजू कधी खातो होतं असं झालं मला. कसे बोगदा क्रॉस केला आणि आम्ही जे हॉटेल भेटत होते तिकडे जाऊन असं बघत होतं, पण मनासारखं हॉटेल नाही. आणि मग फायनली एक हॉटेल भेटलं आम्हाला. मग तिकडे आम्ही सगळेजण जेवायला थांबलो. त्यात असे 2 जण व्हेजिटेरियन होते आणि आम्ही सगळे चिकनवाले. आम्ही मागवलं चिकन मसाला, त्याने मागवले पनीर मसाला. रोटी बिटी खाल्ली. फायनली आता आम्ही जेवण निघालो आहे. ॲक्च्युली लेट झालं, कारण मध्येच आम्ही रस्ता चुकलो. पनवेलला जायचं तर आम्ही कुर्ल्याला गेलो होतो. आम्ही ना तुम्ही हां तेच आम्ही. सो आता निघालो आम्ही जेवून. आणि इथे आम्ही माऊली एक म्हणून धाबा होता, तिथे थांबलो जेवायला. आणि इकडचं जेवण खूप टेस्टी होतं आणि खूप क्वांटिटी पण खूप मस्त होती, भारी होती. चला तर मग आता आपण पुढे जॉईन होऊया. आता 1 वाजला आहे आणि आम्ही थांबलो आहे आता कुठे, महाडला ना. महाडच्या पुढे थांबलो आहे जरा. बाकी 2 बाईक येतात मागून. आम्ही थोडा ब्रेक घेतला आहे, कारण बसून बसून वर यायला लागलं.
महाडच्या पुढे आलो आणि तेवढंच होप आला की आता लवकर सकाळ होईल आणि आम्ही भेटू. सकाळची वाट बघत होतो मी पण, मला पण कंटाळा आला होता मागे बसून. आता 4 वाजले आहेत आणि आम्ही आता पोचलो सावर्ड्याला. 2 तास कंटिन्यू चालून आता थोडा ब्रेक घेतला आहे चहासाठी. इथे सगळे थांबले आहेत. हालत बघा काय झालं, कधी एकदा घरी जातो असं झालं. मग बाईक चालून आणि मागे बसून झोप यायला लागली, म्हणून आम्ही चहासाठी थोडा ब्रेक घेतला. चहासाठी एका टपरीवरती थांबलो आम्ही चहासाठी सगळेजण. मग तिकडून आम्ही चहा पियालो आणि निघालो. तर निघता आम्हाला सकाळ झाली. तेवढंच आम्हाला होप आला, जरा मस्त वाटायला लागलं, थोडं थंड वाटायला लागलं. आणि सकाळ झालेली बघून आम्हाला आता असं वाटलं की लवकरच आम्ही आता पोचू राजापूरला. राजापूर काय लवकर येत नव्हतं बाईक पकडून, कारण 450 किलोमीटर लांब मुंबईपासून. एवढं बसून खूप हालत बेकार झाली होती. तरी आम्ही जास्त हॉल्ट घेतले नाही, 3-4च हॉल्ट घेतले मध्ये थांबण्यासाठी, ब्रेक घ्यायला. कारण बसून मागच्याला पण खूप कंटाळा येतो ना. माझी हालत खूप बेकार झाली होती, कारण झोप नाही 4 दिवस होती मला पण, आणि भावांना पण काय झोप नव्हती. एक भाऊ तर डायरेक्ट लोपरवरून डायरेक्ट तिकडे चालला बाईक घेऊन. तो म्हणत होता आम्हाला की 10 दिवस थांबूया. बोललो 10 दिवस एवढी सुट्टी नाही आम्हाला, थोडं लवकर जाऊया. कारण 5ला आम्हाला कामावरती बोलवलेलं, पण आम्ही 1 दिवस सरांना सांगून ॲडजस्ट केला आणि 6ला निघालो. 6ला निघणार आहे आम्ही ॲक्च्युली. तर थोडं 6 दिवस तरी एन्जॉयमेंट करायचे गावी असं ठरवलं आम्ही. मग सगळे प्लॅन बिन केले आहेत भरपूर फॅमिलीसोबत. बघू आता. फायनली पोचलो राजापूरला. बघा एकाचे डोळे बघा, माझे बघ. खूप हालत बेकार झाली. लेट झालं ॲक्च्युली. आता 8 वाजले. आम्हाला पोचायचं होतं 6 वाजता. मध्येच आम्ही रस्ता चुकलो 2 वेळा, म्हणून लेट झालं. चला आता डायरेक्ट भेटूया घरी. राजापूर संतून आमचं गाव 10 किलोमीटर. फायनली आलो आता घरी. 8-10 तास प्रवास करून आता आंघोळ करून परत निघायचं आहे आता. चला मग आजचा व्लॉग इथेच संपवतो. भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. हे बघा माझं घर. आलो होता घरी. हा